दरम्यान दारू पिण्यावरून मित्रांमध्ये वाद झाला। मित्रानेच मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला। जालना शहरातील ही धक्कादायक घटना आहे। दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचं कळतंय। जालना शहरात दारू पिण्यावरून झालेल्या या वादातून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच मित्राच्या डोक्यात चाकू खुपसल्याची घटना घडली आहे। शौकत शेख असं जखमी तरुणाचं नाव असून या हल्ल्यानंतर तो डोक्यात चाकू अडकलेल्या अवस्थेतच स्वतः जिल्हा सामान्य रुग्णालयात गेला। तर जालन्यातील ही धक्कादायक घटना, मित्रानेच मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला। दारूसाठी पैसे देत नाही म्हणून हा धक्कादायक प्रकार घडलाय। आजची घटना, ते दारू पेलं होतं, मला पैसे मागत होतो। तो शेप काटायचा, ते चाकू तरी फेकून मारला मला, नाही दिले पैसे म्हणून। ते पहिले दारू बंद झालं होतं, दारू पिऊन आम्ही कुठं घटना घडली? हे आंबेडकर फुले चौकात। काय वाद होता तिथं? वाद काय होतं, प्यायला पैसे मागत होतो। आम्ही गेलो होतो सायला लिहिलं। कोण पैसे मागत होते? हे माझे संघ आले होते, मित्र आहेत, काय नाव? पांडुरंग थोरात। हा काय करत होता तुम्हाला? पैसे मागत होतो प्यायला दारू। अजून मी मला पिऊ नको, जास्ती झाली तुला। नातेवाईकासोबत भांडण झाले आणि एक चाकू त्याच्या डोक्यात मारण्यात आला होता आणि तो तसा चाकू डोक्यात घेऊन आपल्याकडे अपघात विभागाला सिव्हिल हॉस्पिटल जालना येथे आला होता। आपण आपले जे ऑन कॉल सर्जन होते डॉक्टर वानखेडे सर, त्यांना बोलून घेतलं आणि पेशंटचा जे आधी त्याचा सिटी स्कॅन करण्यात आला। मग त्याचा जे चाकू डोक्यात होता ते आपण इथं इमर्जन्सी वॉर्डमध्ये काढून घेतलं। पेशंट आता शुद्धीवर आहे, कॉन्शियस ओरिएंटेड आहे। पेशंटला आपण ऍडमिट करून घेतले आपल्या हॉस्पिटलमध्ये आणि तो आता एकदम शुद्धीवर आहे, चांगला आहे पेशंट।